आता आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत. काही काळजी करायचं कारण नाही. 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे, तर काय करायचं? कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही. 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल. कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर, मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल. नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का, असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.